आबा आम्ही आहे ना इतकी मजा केली आणि दिदूने आणि मी आहे ना कुल्फी पण खाल्ली. तुम्हाला दोघांना पण यायला हवं होतं. तुम्हाला आनंद झाला ना, मग झालं तर. आता या वयात आम्हाला पावसात भिजवणं सोसत नाही. आता बाबा पावसाळ्यातच भिजायचं असतं बीचवर जाऊन, त्यातच तर मजा आहे. ते कोकणात हो, तिथे स्वच्छ बीच असतात. अगं आजी आम्ही तिथे खरंच खूप मजा केली. तू तर यायलाच हवं होतंस तिकडे, खूप मजा आली असती तुला. पण नेक्स्ट टाइम मी येईन ना, नक्की येईन. वहिनी अगं मी पार्लर मध्ये जाऊन आले. हो जेनी म्हणाली मला. अगं हो अगं त्या तुझ्या नेहमीच्या क्लायंट आहेत ना आपटे, त्या आल्या होत्या आणि त्या इतकं कौतुक करत होत्या तुझं. सतत त्या मला एकच वाक्य म्हणत होत्या की फेशियल करावं तर अश्विनीच्या हातूनच. म्हणजे तुझ्या हाताला इतका गुण आहे, तुझे फेस पॅक्स किती चांगले आहेत आणि इथे सर्व्हिस किती छान आहे. सगळ्याच गोष्टींचं त्या खूप कौतुक करत होत्या. अगं हो हो हो, पण ना आपटे मॅडम ना आपल्या पार्लरची सर्व्हिस खूप आवडते. हो ग. अगं अश्विनी, औक्षणाच्या ताटात काही मिठाई ठेवायला विसरू नकोस. बरं झालं ही आठवण केलीत, खरंच विसरले मी. अहो आज माझी ना असाइनमेंट सबमिट सुद्धा झाली. दलजीतने अगदी वेळेवर मेल केली. तुम्ही खरंच काल रात्री मला टाईप करून दिलं नसतं ना तर मला खरंच जमलं नसतं, कठीण होतं. थँक्यू. ठीक आहे ग, तुझं पार्सल नाही आलं अजून आपण मागवलेलं. मीच जाऊन कलेक्ट करायला हवं होतं, उगीच त्याच्यावर टाकलं. आता औक्षणाची वेळ आली. अहो काय एवढी काळजी करताय? मी सकाळी दुकानात फोन केला होता, पाऊस होता ना म्हणून त्यांनी कुरिअर उशिरा केलं आणि औक्षण होईपर्यंत पार्सल येईल. नक्की ना? बोलणं झालंय ना तुझं? हो माझा फोन झालाय. मग ठीक आहे. अगं दिदू तुला किती वेळ लागणार आहे? कधीपासून आम्ही इकडे बसलोय. आले अगं आले. बघितलं ती वेळ आवडते खरंच. हा खरं आहे, बरोबर बोललीस. आता सगळ्यांना कळेल. इतके दिवस सगळे मला असंच म्हणायचे ना की फक्त शिल्पीला खूप वेळ लागतो आवरायला. आता कोणीतरी माझ्यापेक्षा लेट आवरणार आहे. या 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 तुमचीच वाट. वाव मस्त ड्रेस आहे, एकदम मस्त. आई कशी दिसते? गोड दिसतेस. नजर नको लागायला, इतकी गोड दिसतेस. आज माझा बर्थडे ना खरंच खूप स्पेशल सेलिब्रेट होतोय आणि तो फक्त तुमच्या दोघांमुळे. थँक्यू सो मच. अरे वा, आणि आजीने एवढी आवडीची तुझ्या खीर केली, त्याचं काय? मी तुला कसं विसरेन ग. आणि तुझ्या मैत्रिणी रात्री एवढे स्पेशली आले, तुला सरप्राईज दिलं, सेलिब्रेट केला वाढदिवस, सरप्राईज गिफ्ट दिलं, त्यांना पण क्रेडिट द्यायला हवं ना. दिदू तू खरंच खूप लकी आहेस. तुझे फ्रेंड तुला आहे ना गिफ्ट देतात. माझे काय करतात माहितीये का? मला विश करतात आणि मग म्हणतात रिटर्न गिफ्ट. अरे हो तू मोठी झालीस ना की तुझे फ्रेंड्स पण तुला गिफ्ट देतील. आपण पण गिफ्ट देऊया का आता? मलाही माझं गिफ्ट द्यायचंय. आपण त्याच्या अगोदर तिचं औक्षण करून घेऊया का? हो चालेल, बस काही प्रॉब्लेम. अश्विनी बाबा काय झालं? नाही काही नाही. आई म्हणाली ना औक्षण कर कर कर. मयू हे माझ्याकडून बघ, आवडतंय का तुला? अरे बघ तर. वाव किती सुंदर आहे. थँक्यू आई. बघ ना. हो ग खरंच खूप छान आहे. दिदू धर, माझ्याकडून तुला. आपण खाऊ संध्याकाळी. हा आणि हे आजीकडून. आजी पैसे कशासाठी? अगं लहान असताना तो वाट बघायचीस, आजी पैसे केव्हा देते आणि खाऊ केव्हा आणते. हॅलो. हा
हा हो बोलते. हो 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 ऑफकोर्स. नाही फिक्स आहे आमचं, येणार होता. हो येस. ए चला आवरायला पाहिजे बरं का आपल्याला आता लवकर. आपण बुक केलं ना टेबल आपल्यासाठी, सो आपल्याला हे पटापट आवरायला पाहिजे आता. चला चला. तू कधी येणार पार्सल सांगून ठेवलं मी, सरप्राईज गिफ्ट देणार. आता बाहेर जायची वेळ आली जेवायला. शांत बाळ येईल हो. असं काय करता लहान मुलासारखं. मयुरी वाघमारे. हा मी. अहो ही मॅडम ते सही. हा थँक्यू. हे कोणी दिलं? हाच ड्रेस मला आवडला होता, पण कोणी पाठवला आता? आम्ही. तुला सांगितलं होतं ना सरप्राईज आहे तुझ्यासाठी. हे सरप्राईज आहे. हो बाबा, पण 2-2 ड्रेस द्यायची काय गरज होती? 2 कुठे दिले आपण, एकच दिलं ना. हो मयू, आमच्या दोघांकडनं हे तुला गिफ्ट आहे. पण हा पण तुम्हीच दिलायत ना? अगं तुझ्या मित्रमैत्रिणींनी दिला ना हा गिफ्ट. नाही, काल आम्ही सेलिब्रेशन करताना हे पार्सल आलंय. बाबा सरप्राईज देणार होते, मला वाटलं बाबांनी दिला. कोणी दिला असेल? अगं पण ते पार्सल जे आलं त्याच्यावरती मेन्शन असेल ना कोणी पाठवलंय ते. अरे हो, मी बघते लगेच. केवढी गिफ्ट झाली तिला, सगळं कन्फ्युजन. प्रिय मयुरी, तू किती लांब असलीस तरी नेहमी माझ्या जवळ आहेस. आणि वाढदिवसाच्या दिवशी मी तुझ्यापर्यंत पोचलो नाही तर मग त्याला काय अर्थ आहे? मला माहिती आहे हा रंग तुझ्यावर खूप खुलून दिसेल. मी डोळे बंद करून ऑलरेडी तुला या ड्रेसमध्ये इमॅजिन केलंय. जमल्यास एक फोटो काढून ठेव, आपण भेटू तेव्हा मला दाखवायला. तुझाच प्रतीक. मयू, काय झालं? मयू, काय झालं? वहिनी, हे गिफ्ट महिला प्रतीकने दिलंय. हॅलो. हा आमच्याकडे ना म्हणजे आता वाघमारेंकडे तुमच्या कंपनीकडून एक पार्सल आलंय, तर ते ज्यांनी पाठवलंय त्यांचा प्लीज नंबर मिळेल का मला? नाही देऊ शकत. अच्छा, पण का नाही मिळू शकत, म्हणजे काय रिझन आहे? हॅलो हॅलो. शी, या प्रतीकला कोणी आगाऊपणा करायला सांगितला होता. म्हटलं होतं मी त्याला आमच्यापासून लांब राहायचं, आणि तरी सुद्धा आता मला कसं मिळेल त्याचा नंबर? हे पार्सल त्यांनी पाठवलंय म्हणजे कोणाची तरी मदत घेतली असणार. मयूच्या कीर्ती. हा कीर्ती, अगं मी शिल्पी बोलते, मयुरीची आत्या. हा ते बोला ना, काय झालं? आणि तुम्ही कसं काय फोन केलात? अगं प्रतीकनी तुला कॉन्टॅक्ट करून मयुरीसाठी कुठलं पार्सल वगैरे बुक केलं होतं का? पार्सल? कुठलं पार्सल? कीर्ती प्लीज मला खरं सांग, प्रतीक अजूनही तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना? अहो नाही आत्या, आमचं काहीच बोलणं झालं नाहीये.
जर मला असं कळलं की तू माझ्याशी खोटं बोलतेस तर मी तुला सुद्धा कधीच माफ करणार नाही. हे बघा आत्या, मी खरंच सांगते, प्रतीकने माझ्या थ्रू कुठलंही पार्सल पाठवलं नाहीये. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, बट इन केस त्यांनी काही कॉन्टॅक्ट वगैरे केला, तुला काही फोन बिन केला, तर सगळ्यात पहिल्यांदा ते मला सांगायचं. ठीक आहे? ओके. बरं, मी हॉटेलचं बुकिंग कॅन्सल करून टाकलंय, कारण मयूचा काही मूड नाही वाटत आहे आता हॉटेल बिटेलमध्ये येण्याचा. ऑल्सो त्या कुरिअरबद्दल काहीच इन्फॉर्मेशन अजून मिळालेली नाहीये. मयुरीने फारच मनाला लावून घेतलंय. वाढदिवसाच्या दिवशी असं चेहरा पाडून बसणं म्हणजे खरंच. आई, मयुषीनं या विषयावर कोणी न बोललेलंच बरं. शक्यतो ह्या विषयावर तिच्याशी बोलायचं नाही, नाहीतर उगाच परत. शिल्पी, चल आपण दोघी स्वयंपाकाचं बघूया. अश्विनी, मयुरीची समजूत काढ. तुझा अश्विनी, तिला शोधून आण आणि तिची समजूत काढ, आणि जिथे असेल तिथून घेऊन. किती वेळ झाला घरापासून लांब आहे ती, कुठे गेली तेही माहित नाही. आई ऐक ना, मी येऊ का तुझ्या बरोबर? मी मयू दीदीला हसवू शकते. हो वहिनी, मी बोलते कुरुशी. यारेच. कुहू, मला ना सतत तुझेच विचार येत असतात, आणि जेव्हापासून आपण एकत्र टाइम स्पेंड करतोय ना, मला असं वाटतं की आपण अख्खं आयुष्य सोबत घालवू शकतो. मयुरी, आय लव्ह यू सो मच. तू या क्षणापासून लाईफ टाइम साठी माझी होशील का? मयुरी, तू आवडायला लागलीस ना, तेव्हापासून मी यात पैसे टाकतो. त्यामुळे मी आपल्यासाठी, आपल्या घरासाठी एक सेव्हिंग सुरू केली आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की माझी सेव्हिंग या लेवलला जाईल, म्हणून मी छोटी सुरुवात केली. अरे किती खोटारडेपणा करशील, किती खालच्या पातळीवर उतरशील, सांग ना. तू ना आताच्या आता आई, ज्या आईला आपल्या मुलीचं मनच नाही कळत ना, अशी आईच नकोय मला. आय हेट यू, हेट यू. प्रतीक खूप चांगला मुलगा आहे. त्यांनी जे काही चुकीचं केलंय मयूच्या बाबतीत, ते सगळं माझ्या सांगण्यावरनं केलं त्यांनी.
आय हेट यू प्रतीक, आय हेट यू. पाठीव इथे. काय करतेस तू? भानावर ये. नको ग आपल्या मनात इतकं कोंडून ठेवू. काय आहे ते बोल माझ्याशी. काय करू? आई मी प्रतीकवर खूप मनापासून प्रेम केलं ग. मला त्याची खूप आठवण यायची. मी सारखे त्याला फोन करायचे. त्यांनी जेव्हापासून सांगितलं ना की तो माझ्या आयुष्यात खूप वाईट इंटेन्शनने आले, मला ना त्याचा खूप राग येतो. खूप राग येतो. मी त्याच्यावर खूप विश्वास ठेवला आहे. खूप विश्वास ठेवला. आणि आई नाही माझ्यासोबत काही वाईट केलं असतं तर मी आता काय केलं असतं का? शांत हो. बघ इथे माझ्याकडे बघ. अगोदर प्रतीक हा विषय तुझ्यासाठी संपलाय. मयू झालं ना, सगळं संपलं. तो विचार करणं बंद कर बाळा. तू त्या विचारात एवढी हे असलं सगळं करते. तुला काही झालं असतं तर आम्ही काय करणार होतो? तू आई बाबांचा तरी विचार करायला पाहिजे. आई आय एम सो सॉरी. सो सॉरी. तुम्हाला प्रत्येक वेळेस समजून घ्यायचा प्रयत्न केलाच, पण मी तुझ्याशी खूप वाईट वागले ग. तुझ्यावर ओरडले, तुझ्याशी भांडले, खूप वाईट बोल. तुला मी घर सोडून निघालेले. आई तू इतकं सगळं सांगत होतीस तरी पण वेड्यासारखी तुलाच खोटं ठरवत बस. त्याच्यावर विश्वास ठेवला. मी किती वाईट मुलगी आहे ग आई. नाही मयू, तू वाईट नाहीयेस. हे बघ, प्रत्येक माणसाला राग येतो, पण त्या रागावर कंट्रोल ठेवायला ना शिकलं पाहिजे. आयुष्यात बरे वाईट असे खूप प्रसंग येतात खरंच, पण ना नेहमी ज्या चांगल्या गोष्टी असतात ना त्या लक्षात ठेवायच्या आणि वाईट गोष्टी विसरून जायच्या. मयू आई प्रतीक ना माझ्या आयुष्यातली वाईट आठवण आहे. खूप वाईट. मला ना माझ्या आयुष्यात काय डोळ्यासमोर पण नको आता. मला त्याच्या कोणत्याच आठवणी नको. मला ना त्याचा सतत राग येतोय. हे बघ मयू, कळतंय ग मला, सगळं कळतंय, पण आत्ताच मी तुला सांगितलं ना की स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायला शिकलं पाहिजे. हे बघ, आता मी जे काही सांगते ना ते लक्षात ठेव. याच्या पुढे तू हे असं हे केलंस ना थोड्या मुलीत काही करणार नाहीयेस मयू. आणि रडायचं तर अजिबात नाही, कारण माझी मयू खूप स्ट्रॉंग आहे. रडवी का मयू? नाही ना? चल मला प्रॉमिस दे. प्रॉमिस ठेवात. अगं ठेव. असं रडायचं नाही, कळलं? आणि आता काही झालं तरी डिस्टर्ब नाही व्हायचं. मी प्रॉमिस. मी प्रयत्न करेन.